विक्रोळीत झाड कोसळून मृत्यू झालेल्या तेजस नायडू यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी व अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी आता समाजसेवक डॉक्टर योगेश भालेराव यांनी पालिकेकडे पत्राद्वारे केली आहे। विक्रोळीत कन्नमोर 2 मध्ये गणेश मैदान या ठिकाणी झाड कोसळून मृत्यू झालेल्या तेजस नायडू यांच्या कुटुंबातील एकाला पालिकेत सरकारी नोकरी मिळावी व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आज मंगळवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 11च्या सुमारास पत्राद्वारे पालिकेला समाजसेवक डॉक्टर योगेश भालेराव यांनी केली आहे। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश भालेराव। मी आज या ठिकाणी एस वार्ड विभाग मध्ये सहाय्यक आयुक्त आहे, मी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो। कारण विक्रोळी विभागामध्ये गणेश मैदान येथे तेजस नायडू म्हणून एका तरुणाचा झाड कोसळून मृत्यू झाला आहे। याला पूर्णपणे जबाबदार ही मुंबई महानगरपालिका आहे आणि संबंधित विभागाचे अधिकारी आहे। माझी राज्य शासनाला आणि महापालिका आयुक्तांना एवढीच विनंती आहे की ज्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हे झाड कोसळले आहे त्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि संबंधित सर्व विभागाचे अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं आणि महानगरपालिका आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जे कॉम्पेन्सेशन यांच्या घरच्यांना तेजस नायडू यांच्या घरच्यांना ते देत असेल तर त्यांना आर्थिक कॉम्पेन्सेशन न देता तुम्ही त्यांना एक महानगरपालिकेमध्ये नोकरी द्या अशी मी या ठिकाणी विनंती केली आहे।